वासुदेव, हे प्रभू, माँ राधे, नारायण, हे माझ्या बहिणी, भगवान परमात्माची लीला आहे. मी काल बोललो ना, जीव क्रिया करताय, भगवान लीला करताय. आपण गाडीमध्ये बसलो, आपण पंढरपूरला गेलो, गाडी सोडली, जीव क्रिया केली, बस गाडी घेऊन जायचं सगळं. ना 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 ना, जीव क्रिया कर सकता है, भगवान लीला कर सकता है. एक उदाहरण सांगतो. तुम्ही पंढरपूरला गाडीमध्ये बसून गेला हो, हा महाराज, पंढरपूर आलं, गाडी सोडली, आपलं जे स्थान होतं, आपलं जे लक्ष होतं, ते आपलं स्थान आलं, गाडी सोडली, वारी संपली, वापस आला. मी सांगतो, जीव क्रिया करता है, भगवान क्रिया नहीं करता, भगवान लीला करता है. 16,108 पत्नी केल्या, एका पत्नीला 10 पुत्र. किती झाले पुत्र हिसाब करा सांगा माझ्या माता पिता पुण्यवंशी. 5,000 शिक्षक होते शिकवायला. किती? 5,000 शिक्षक शिकवायला भगवंताच्या मुलांना. तेवढा यदुकुल श्रेष्ठ होता भगवान कृष्ण कन्हैयाचा. भगवंताची लीला बघा ना कशी आहे. बहुत सुंदर लीला आहे. भागवत शास्त्र सांगताय ना, पण कथा कधी कधी मायू गडबड करते बघा. भागवत शास्त्र सांगते माई, जो मनुष्य दान द्यायला लागलाय बरं का, त्याला अडवल्यावर काय होत आहे, आणि ज्या माणसाने दान दिलंय ते दान दुसऱ्याला देत आहे, त्याची गती काय होती, ते प्रश्न विचारला परीक्षित राजाला गुरुदेवला. गुरुदेव, हे गुरुदेव, दान दिलेली वस्तू दुसऱ्याला दान दिल्यानंतर काय पाप होत आहे, काय बनावं लागतंय पुढल्या जन्मात, ते सांगा कथा मला. बघा माझ्या बहिणी, लक्ष आहे का माझ्या बोलण्याकडे. एखादी वस्तू दान दिली आणि तेच वस्तू दुसऱ्याला देऊन टाकायची आपण, पाप आहे. बघा माझ्या लक्ष, महापाप. त्याच्या खालचं सूत्र सांगतो. आपल्या घरात वस्तू असली, एखाद्याने मागितली, काका मला ती वस्तू द्या ना, एक दिवस देऊन टाका म्हणा. वस्तू असून नाही म्हणू नका, ते बी पाप आहे, ते बी दोष आहे. तुम्ही म्हणतात महाराज आम्ही पैसे घेऊन आणले, नुकसान झाले तर हो दे, डबल नफा मिळेल, तर ते वस्तू दे. गावं है, कासरा है, दावा है, काही गाडी है, घोडी है, बैल है, कुछ भी वस्तू है घर में, कुछ भी है, लाखो वस्तू है. आपल्या घरी बसून आहे, मामा ते मला वस्तू द्यावं, आजच्या दिवस मला गाडी द्या, घेऊन जावं. शास्त्र सांगताय, मी नाही दिली ना माई, दोष आहे त्याला भोगावला. काय काय तुझ्या वस्तूला, तू चांगले पैसे देऊन पण दुसऱ्याच्या उद्योगी पैसे द्यायचे. दान दिलेली वस्तू दुसऱ्याला दान कधी द्यायची नाही, आपल्या पैसे करायची. गुरुने दिलेला मंत्र दुसऱ्याला कधी सांगायचा नसतो, आपल्या पैसे खूप राखायचा. भुय करम गपचूप राखायचं. सांगितलं त्याचा परिणाम संपला. आपल्या पैसे काय झालं माहित आहे, हे माझ्या मातावर, भगवान श्रीकृष्ण द्वारकामध्ये फिरत असताना, भगवान श्रीकृष्ण द्वारकामध्ये फिरत असताना मयू एक कुवा होता, कुवा विहीर होती, आणि ती कोरडी होती, कोरडी. आणि त्या कोरडीमध्ये मयू एवढा मोठा किडा होऊन पडला होता, काळा किडा. बघा माझ्या, ते किडा वरी चढायचा, पुन्हा नंतर खाली यायचा. ते किडो वरी चढायचं, नंतर खाली यायचं. म्हणजे सारखं खाली यायचं, वरी पड्या चढायचं, तुला चढता येत नव्हतं. भगवंत जात असताना त्या कोळ्यामध्ये, त्या विहिरीमध्ये पाहिलं, एक मोठा काळा किडा वरी चढण्याचा प्रयत्न करतो, खाली पडतो, वरी चढतो, खाली पडतो. भगवान परमात्मा वरी चढत आल्या त्याला पकडलं. बघा द्वारका, पकडलं. असं स्पर्श केल्या त्या किड्याला स्पर्श केल्या ते किडा सुंदर बनला. कोळी बाल, कानात कुंडल, सुंदर बंदरा, सुंदर बनला. भगवान श्रीकृष्णाने विचारलं, हे जीवात्मा तो कौन है, जीवात्मा तो कौन है, ऐसी परिस्थिती आपको क्या हो गई. त्या किड्याचा मनुष्य बनला. त्याचं नाव आहे नरकराजा. ते किडा नरकराजा ते किडा बनला होता. आणि किडा का बनला नाही सांगा ना. हे माता लक्ष, किडा बनला का नाही.
आदल्या जन्मामध्ये एका ब्राह्मणाने त्याला गाय दान दिली आणि तेच गाय कशाला दान देऊ चुकून झालं. एक गाय दान दिली मला तुम्ही आणि ते गाय मला नको, मला नाही आवडली म्हणून मी दुसरं देऊन टाकली. ते पाप आहे. तर घेऊ नकोस, तर घेऊ नको. तुला सांभाळणं होतं ना, घेऊ नको. पण घेतली ना, तुला मध्ये दमतक सांभाळ. जर मिली तुझ्या दारामध्येच पोट दिला तर पुण्य नाही. शास्त्र सांगताय ते किडा पाठीमागच्या जन्मात नग नावाचा राजा होता. तिने सांगितलंय प्रभू द्वारकाधीश, मी ब्राह्मणाला गाय दान दिली, मला मी चुकून माझ्याकडून ते गाय दुसऱ्याला दान दिली म्हणून ही मला पाप ब्राह्मण शाप मला वाचव. चिंता मत कर. तुझा स्पर्श होण्याकरता मी किती वर्ष येतं पडलं मी. प्रभू पाणी प्यायला नाही, अन्न नाही, काही नाही प्रभू. आज तुझा स्पर्श झाला, माझा उद्धार झाला प्रभू. प्रणाम घातला, त्याला मोक्ष केला. म्हणजे भगवान भगवान तर विचार करू लागले, यदुकुल माझा विचित्र आहे. भगवान श्रीकृष्ण विचार तुला यदुकुल तर माझा विचित्र आहे. मग यदुकुल विचित्र आहे माझा, मग काय करावं लागल? राजाची नगरी आहे मायो. राजा ही दोन शब्द आहे, प्रजा ही दोन शब्द आहे. जर राजांना प्रजाकडे लक्ष नाही दिलं तर प्रजा बिघडत जाते, बिघडून जाते नाही. प्रजा बिघडती. प्रजाचा मायो राजा लक्ष नाही दिलं ना, कामदंड भेद जर नाही लक्ष दिलं, दंड नाही दिला तर प्रजा बिघडून जाते. प्रजा बिघडून जाते. ही द्वारकाधीश भगवान परमात्मा विचार करू लागले, माझं कुल कसलं आहे, माझं कुल कसलं आहे. राजा आहे, नगरी है, बहुत अच्छी है, पण बिघडायला लागले नाही. भगवान तर लीला केली, मी जर निघून गेलो तर माझ्या कुलाला कलंक लागन म्हणून भगवंत बसल्या विचार केलं, माझी द्वारका पाण्यात डोलायची, माझी द्वारका पाण्यात डोलायची, माझी लीला समाप्त करून मला जायचंय. माझ्या भगवान विचार करू लागले. बघा मला पाप वाढलं ना, पाप वाढलं तर भगवंत सुद्धा विचार करतो काय करायचं. सामान्य माणसं सोडून द्या, पाप वाढतंय आपल्या पुढं. पाप पुण्य समान होने के बाद जीवात्मा का जन्म होता है. दोन तराजू समान चाहिए. तर माता पुण्य पाप समान. आपण म्हणतो थोडं पुण्य केलं की आपण म्हणतो पुण्य झालं. पुण्य करायला लई पुण्य लागतं, समजलं का? पुण्य करायला लई पुण्य लागतं. भगवंताला आवडण्याकरता भगवंताला लई पुण्य करावं लागतं. तराजू पालदा आहे ना, तराजू पालदा ते आठवी फार जशी खाली बसली तेव्हा पुण्य पूर्ण होते. ते पुण्य कसं करणार तर व्यासांनी 17 पुराण एका पालड्यामध्ये टाकलं, 18वा पुराण भागवत एकटा बाजूला टाकला तर पालड्या खाली बसलं. श्रेष्ठ भागवत सगळ्याचा बाप सांगितलं. भागवत श्रेष्ठ का सांगितलं तर व्यासांनी एक तराजू घेतला, तराजू ब्रह्मदेवाने तराजू घेतला, 17 पुराण एका पालड्यामध्ये टाकले, 18वा भागवत ही एका पालड्यामध्ये टाकला तर पालडं खाली बसलं. म्हणजे खाली बसलं तर माझं वजन जाणार. जोपर्यंत वरी आहे तोपर्यंत वजन योग्य नाही. जर खाली बसलं ना तर वजन योग्य झालं. भागवत महापुराण सांगितलं श्रेष्ठ. म्हणून तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली संत काय म्हणतात नाही तर गीता भागवता गीती राधे श्याम
भागवत ही पिता है, भागवत ही पिता है और गीता ही माँ है। इसलिए गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। गीता ही माँ है, गीता भागवत ही पिता है, सगळा ग्रंथाचा बाप आहे। त्याला भागवत समजलं ना, बस काही शिल्लक राहिलं नाही, बस बेडा पार झाला। बस भागवत समजलं पाहिजे नाही। भागवत हेच नाही, भागवतामध्ये सांगितलंय पक्षी भागवत ऐकतात नाही, झाडं भागवत ऐकतात, झाडं भागवतामध्ये बोलतात। श्लोक बोलतात, झाड जल बोलते, वायू देवता बोलतात नाही। भागवत श्रेष्ठ आहे म्हणून गीता भागवत कैकी श्रवण, गीता माँ आहे। पहिला गीतेचा आश्रय का घेतलं? भागवत गीता कैकी श्रवण असं नाही म्हटलं, असं नाही म्हटलं। भागवत गीता कैकी श्रवण असं नाही म्हटलं साधू संतांनी, काय म्हटलं? गीता भागवत